आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीज बद्दल आपण कालच्या तासाला थोडी माहिती बघितलेली आहे. या उद्योगाच्या स्थापनेसाठी किंवा स्थानिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची माहिती कालच्या तासाला आपण बघितलेली आहे. यामध्ये आपण कालच्या तासालाच कच्चा माल, शेती साधन आणि आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीसाठी लागणारा पाणी पुरवठा, मजुरांचा पुरवठा, त्याचबरोबर वाहतुकीच्या सोयी इथपर्यंत काल आपण आलेलो होतो. त्यानंतर मार्केट हा सुद्धा एक आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीज वरती परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे. तर ज्या ठिकाणी लोखंड आणि पोलादाला मोठ्या प्रमाणात मागणी असते त्या ठिकाणी उद्योगाचा विकास होत असतो. यासाठी त्या भागामध्ये प्रामुख्याने लागणारी यंत्रसामुग्री असेल, अवजार असतील, वाहनं किंवा वेगवेगळ्या वस्तूंच्या कारखान्यांना, त्याचबरोबर त्या कारखान्यांचा विकास होण्यासाठी या कारखान्यांची त्या ठिकाणी एक जरुरी असले आपल्याला दिसून येते. कारण हे जे कारखाने आहेत, या कारखान्यामध्ये तयार होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू लोखंड आणि पोलादापासून तयार केल्या जातात. या गोष्टीचा विचार करूनच प्रामुख्याने लो पोलादाचे कारखाने जे आहेत ते बाजारपेठेच्या क्षेत्रामध्ये आणि ज्या ठिकाणी लोखंड आणि पोलादाला जास्त मागणी आहे अशा ठिकाणी आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीची स्थापना होत असते. याशिवाय इतर घटक सुद्धा आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीवरती परिणाम करत असतात. मग त्यामधील प्रामुख्याने देशाचं राजकीय धोरण लो पोलाद उद्योगाच्या बाबतीमध्ये कसा आहे तो हे घटक महत्वाचा आहे. त्याचाही या उद्योगावरती परिणाम होतो. नेक्स्ट घटक आहे भांडवल पुरवठा. ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा आहे असे लोक भांडवल उभारणी करून कारखान्याची स्थापना करत असतात. त्याचबरोबर टेक्नॉलॉजिकल नॉलेज जे आहे ते सुद्धा आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीसाठी आवश्यक आहे. ज्या ठिकाणी असे लेबर आहेत स्किलफुल, त्या ठिकाणी या उद्योगाचं स्थानिकीकरण होतं. तर या सर्व बाबींचा आयर्न ओर इंडस्ट्री जी आहे त्याच्यावरती परिणाम होत असले आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे जगामध्ये लोह पोलाद उद्योग जे स्थापन झाले ते मार्केट प्लेस, त्याचबरोबर कच्चा माल असेल, वाहतुकीच्या सोयी असतील, मजुरांचा पुरवठा असेल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून या कारखान्यांची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता आपण यानंतरचा आपला मुद्दा जो आहे की जगातील काही देशांमधील लोक पोलादाचे उद्योग जे आहेत त्यांचा विकास आणि विस्तार, व्यापार हे बघत असताना आपल्या सिलेबस मध्ये USA युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणजे संयुक्त संस्थांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रामुख्याने जगाचा अभ्यास करत असताना संयुक्त संस्थान, पश्चिम युरोपीय देश, रशिया, जपान, चीन, भारत हे जे देश आहेत या देशामध्ये
लोह पोलाद उद्योगाचा विकास झालेला आहे. हे संपूर्ण जे नकाशा दिसतोय तुमच्या समोर, या नकाशामध्ये बघा, संयुक्त संस्थान आहे, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, रशिया, जपान आणि भारत या देशामध्ये लोह पोलाद उद्योगाची स्थापना झालेली आहे. त्या ठिकाणी त्यांचा विकास झालेला आहे. मग आज आपण आपल्या सिलेबस नुसार संयुक्त संस्थांमधील आयर्न अँड ओर इंडस्ट्रीची माहिती बघणार आहोत. आता संयुक्त संस्थानातील लोह पोलाद उद्योग अतिशय प्राचीन जुना असलेला आपल्याला दिसून येतो आणि संयुक्त संस्थांमधील हा एक प्राचीन असून एक महत्वाचा उद्योग म्हणून या उद्योगाकडे पाहिलं जातं. जवळपास 1840 नंतर या देशामध्ये उद्योगाची प्रगती झालेली आपल्याला पाहायला. म्हणजे 19व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं या उद्योगाची प्रगती झाली आणि आजच्या स्थितीला या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीची प्रगती झालेली आहे. संयुक्त संस्थांमधील एक दुसऱ्या क्रमांकाचा विकसित उद्योग म्हणून आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीकडे पाहिलं जातं. आयर्न अँड स्टील इंडस्ट्री ही या देशातील राष्ट्रातील महत्वाचा उद्योग म्हणून याकडे पाहिलं जातं. मग हा उद्योग जो आहे फक्त आता संयुक्त संस्थान असेल, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, रशिया, जपान या देशामध्ये डेव्हलप होण्यापाठीमागची काय कारणं असू शकतात? प्रत्येक देशाचं वेगळं धोरण आहे, प्रत्येक देशाची वेगळी कारणं आपल्याला पाहायला. आता संयुक्त संस्थांमध्येच डेव्हलप होण्याचं कारण काय आहे? तर याचं पहिलं कारण आहे की ज्या ठिकाणी उच्च प्रतीचा जो कोळसा आहे त्या कोळशाच्या साठ्याजवळ अशुद्ध लोखंड आणि इतर खनिजाचे साठे आहेत. हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे की मोठ्या प्रमाणावरती जलविद्युत शक्ती उपलब्ध आहे. मी तुम्हाला काल सांगितलं होतं की जवळपास अर्धा टन लोखंड तयार करण्यासाठी जवळपास 1 टन कोळशाची आवश्यकता असते. 1 ते 2 टन कोळसा लागतो. तर असे हे साठे जे आहेत हे त्या कारखान्याजवळ असले आपल्याला पाहायला. मुबलक प्रमाणामध्ये विद्युत शक्ती आहे. त्याचबरोबर लोहमार्ग आणि जलवाहतुकीच्या सुविधा असून वाहतुकीवरील खर्च जो आहे तो या ठिकाणी अतिशय कमी येतो. म्हणून संयुक्त संस्थांमध्ये लोह पोलाद उद्योग दुसऱ्या क्रमांकावरती आहे. या उद्योगासाठी लागणारा चौथा महत्वाचा घटक जो आहे तो मुबलक पाणी. पाणी हा सगळ्याच कारखान्यासाठी लागणारी एक आवश्यक बाब आहे. म्हणून मुबलक प्रमाणामध्ये नद्यांच्या खोऱ्यामध्ये पाणी असल्यामुळं सरोवरांच्या जवळ हे कारखाने स्थापन झालेत, नद्यांच्या खोऱ्यामध्ये हे कारखाने स्थापन झालेत. म्हणून संयुक्त संस्थांमध्ये या उद्योगाचा विकास झालेला आहे. पाचवं कारण काय आहे की हे कारखाने या ठिकाणी डेव्हलप होण्याचं कारण आहे की कुशल मजूर पुरवठा. आज शेतीमध्ये सुद्धा कुशल मजुराशिवाय काही चालत नाही. म्हणून कुशल मजुरांचा पुरवठा होणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून जपान असेल, संयुक्त संस्थान असेल, ग्रेट ब्रिटन असेल, जपान या देशामध्ये स्किलफुल लेबर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणून या ठिकाणी सुती कापड उद्योग असेल,
लोहपोलाद उद्योग असेल, या उद्योगांचा विकास झालेला आहे. एखादा कारखाना जर स्थापन करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी टेक्निकली नॉलेज असणारे जे काही लेबर आहेत, ते लेबरच आवश्यक आहे. ज्याला काहीच माहित नाही त्याला जर आपण लेबर म्हणून जर ठेवलं तर तो कारखान्याचा विकास होऊ शकत नाहीये. म्हणून कारखान्यांचा विकास व्हायचा असेल तर स्किलफुल लेबर आवश्यक आहे. पण या ज्या कंट्रीज ज्या आहेत, या कंट्रीज मध्ये हुशार स्किलफुल लेबर उपलब्ध असल्यामुळं या कारखान्यांचा विकास झालाय. त्यानंतर 6वी गोष्ट आहे की भांडवलाचा पुरवठा. आज जगामध्ये विकसित राष्ट्र जे आहेत, आपल्या ह्या नकाशामध्ये जे दिसतात हे सगळे विकसित राष्ट्र आहेत. भारत जर सोडला तर जपान, रशिया, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, संयुक्त संस्थान हे विकसित राष्ट्र, यांचा विकास झालेला आहे. आर्थिक दृष्ट्या प्रगत राष्ट्र आहेत आणि ही राष्ट्र प्रगत असल्यामुळं श्रीमंत लोकांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळं या ठिकाणी उद्योगधंद्याची स्थापना झालेली आहे. अनेक उद्योग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे हा भांडवल पुरवठा घटक सुद्धा लोहपोलाद उद्योगाच्या विकासासाठी कारणीभूत आहे. त्यानंतर 7वा घटक आहे टेक्नॉलॉजिकल नॉलेजचा प्रसार. आपल्याकडे जर टेक्निकल नॉलेज असेल तर आपल्याला डिमांड असते, मागणी असते मोठ्या प्रमाणामध्ये. तसंच या राष्ट्रामध्ये टेक्निकल नॉलेज असणारे लेबर फोर्स जे आहे ते मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या लोहपोलाद उद्योगाची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट घटक आहे तो मार्केट. कोणताही उद्योग जर स्थापन करायचा असेल तर त्या ठिकाणचं मार्केटचे सिच्युएशन काय आहे किंवा मार्केट फॅसिलिटी अवेलेबल आहे का नाही, हा घटक महत्वाचा आहे. जर एखाद्या वस्तूला जवळची जर बाजारपेठ उपलब्ध असेल तर त्या वस्तूची किंमत कमी असून ते जास्त खपली जाते, त्याला मागणी जास्त असते. म्हणून बाजारपेठेची समीपता हा सुद्धा संयुक्त संस्थांमधील लोहपोलाद कारखान्याच्या विकासाला कारणीभूत असणारा एक महत्वाचा घटक आहे. त्यानंतर शेवटचा एक महत्वाचा घटक आहे की त्या ठिकाणी असणारं स्थिर सरकार. स्थिर सरकार जर असेल तर अशा उद्योगांना चालना मिळत असते, या उद्योगांना प्रोत्साहन मिळत असतं. हे संयुक्त संस्थांमध्ये स्थिर सरकार होतं. बऱ्याच वेळेला ते सरकार स्थिर असतच आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये राजकीय धोरण सुद्धा या कारखान्यांना एक प्रोत्साहन देणारं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून संयुक्त संस्थांमध्ये आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीज ह्या विकसित डेव्हलप झालेल्या आहेत. आता स्पेशली जर बघितलं तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की हा जो संयुक्त संस्थांमध्ये हा संयुक्त संस्थांचा स्पेशल मॅप आहे. तुम्ही तुमच्या स्क्रीन समोर तुम्हाला दिसत असेल की हा संयुक्त संस्थांचा मॅप आहे. मग संयुक्त संस्थांमध्ये प्रमुख 4 भागामध्ये बघा, प्रमुख 4 ठिकाणी तुम्हाला हे लोहपोलाद उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं दिसून येतं. आता यामध्ये प्रामुख्याने पिट्सबर्ग किंवा एंगस्टाउन विभाग. आता संयुक्त संस्थानामध्ये लोहपोलाद उद्योगाला सर्वप्रथम याच भागामध्ये सुरुवात झालेली होती आणि आज संयुक्त संस्थानातीलच नाही तर संबंध जगातील प्रमुख लोहपोलाद उत्पादन करणारा हा एक अग्रेसर विभाग म्हणून याकडे पाहिलं जातं. आता या ठिकाणी जवळपास 35% लोहपोलादाचं उत्पादन घेतलं जातं. पिट्सबर्ग आणि एंगस्टाउन
एंगस्टाऊन ही या विभागामधील लोह पोलाद उद्योगाची प्रमुख केंद्र आहे. मग याशिवाय या विभागामध्ये फिलिंग, जॉन्सटाऊन, बिवरफॉल, ब्रँडॉक, हंटिंग्टन, आयर्टन आणि पोर्ट्समाउथ हेही काही महत्वाची इतर लोह पोलाद उद्योगाची ठिकाणं आहे. आता लोह पोलाद उद्योग हा जो आहे हा एक महत्वाचा उद्योग म्हणून त्याकडे पाहिलं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे. आता पिट्सबर्ग एंगस्टाऊन विभाग हा सुद्धा एक डेव्हलप विभाग म्हणून याकडे पाहिला जातो. त्यानंतर एरी विभाग आहे. एरी विभाग जो आहे तो इसवी सन 1900 मध्ये जे एरी सरोवराचं क्षेत्र होतं बघा, एरी सरोवराच्या किनाऱ्याजवळ बॅफलो येथे लोह पोलादाचा कारखाना सुरू झालेला होता. मग त्यानंतर या भागामध्ये अनेक लहान मोठे कारखाने स्थापन केले गेले. सध्या या एरी क्षेत्रामधून 12 कारखाने आपल्याला दिसून येतील. संयुक्त संस्थांमधील पिट्सबर्ग एरी हे जे क्षेत्र जे आहेत हे सुद्धा महत्वाचे आहे. आता या क्षेत्रामध्ये डेंड्राइट, क्लिव्हलँड, लॉरेन आणि बफॅलो हे संयुक्त संस्थांमधील एरी विभागामध्ये येणारे महत्वाचे लोह पोलाद उद्योग क्षेत्र आहे. त्यानंतर मिचिगन क्षेत्र आहे. मिचिगन लोह पोलाद उद्योग क्षेत्रामध्ये शिकागो आणि गॅरी ह्या 2 ठिकाणाचा समावेश होतो. गॅरो या ठिकाणी 1905 मध्ये लोह पोलादाचा कारखाना सुरू झाला. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं की गॅरो हे जे ठिकाण आहे हे 1905 मध्ये सुरू झालेलं लोह पोलाद उद्योगाचं ठिकाण आहे. त्यानंतर या विभागामध्ये असणारे शिकागो, कॅलुमेंट, इंडियाना हार्बर या ठिकाणी नंतर कारखाने सुरू झाले. म्हणजे 1905 नंतर बऱ्याच ठिकाणी मिचिगन विभागामध्ये कारखाने स्थापन झाले आणि सध्या या विभागाचा लोह पोलाद निर्मितीमध्ये संयुक्त संस्थानामध्ये दुसरा क्रमांक असलेला पाहायला मिळतो तो मिचिगन विभाग आहे. तर मिचिगन हे जे क्षेत्र आहे ते महत्वाचं लोह पोलाद उद्योगाचं क्षेत्र आहे. त्यानंतर आहे सुपेरियर विभाग किंवा सुपेरियर क्षेत्र जे आहे. या सुपेरियर विभागामध्ये सुपेरियर सरोवर जे आहे या सरोवराजवळ लोह पोलाद उद्योग स्थापन झालेला आहे. या सरोवराच्या जवळच डुलुथ हे एक महत्वाचं लोह पोलाद उद्योगाचं क्षेत्र असून याशिवाय या ठिकाणी इतरही लहान मोठी लोह पोलाद उद्योगाची ठिकाणं आहेत. त्यानंतर दुसरं जे ठिकाण आहे मध्य अटलांटिक क्षेत्र. आता मध्य अटलांटिक क्षेत्र जे आहे या ठिकाणी संयुक्त संस्थानामधील एक अनेक वर्षापासून लोह पोलाद उद्योगाचा विकास या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला नकाशामध्ये दिसते मध्य अटलांटिक क्षेत्र. या क्षेत्रामध्ये न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया, बेंथलहॅम ही काही लोह पोलाद उद्योगाची जुनी आणि महत्वाची केंद्रे आहेत. याशिवाय मॅरिसव्हिले, हॅरिसबर्ग, ट्रेटन ही सुद्धा महत्वाची ठिकाणं आहेत. त्यानंतर एक शेवटचं राहतं ते अलाबामा क्षेत्र. या ठिकाणी खाली आहे बघा अलाबामा क्षेत्र. तर दक्षिण आफ्रिकेशियन प्रदेशातील अलाबामा क्षेत्रामध्ये सुद्धा लोह पोलाद उद्योगाचा विकास झालेला आहे आणि या क्षेत्रामध्ये लोह पोलाद उद्योगाची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे.
आणि या क्षेत्रामध्ये लोहपोलाद उद्योगाला अतिशय चांगली परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे या क्षेत्रामध्ये अगदी थोड्या अवधीमध्ये या उद्योगाचा विकास झालेला आहे. या क्षेत्रामधील बर्मिंगहॅम हे एक महत्वाचं लोहपोलादाचं ठिकाण आहे. याशिवाय मिडल टाउन, हॅमिल्टन या ठिकाणी सुद्धा या उद्योगाचं स्थानिकीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. संयुक्त संस्थांमध्ये 1993 मध्ये एकंदरीत 90 दशलक्ष मेट्रिक टन इतकं लोहपोलादाचं उत्पादन झालं होतं. किती? 90 दशलक्ष टन. मग आज जर बघितलं तर जवळपास 90 दशलक्ष टनापेक्षाही त्याचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसलं. तर अशा प्रकारे या ठिकाणी पंचमहासरोवराजवळील असणारे क्षेत्र, मध्य अटलांटिक क्षेत्र, अलाबामा क्षेत्र, एरी क्षेत्र. आता पंचमहासरोवराजवळच तुम्हाला हे इतरही काही कारखाने जे आहेत लोहपोलादाचे पाहायला मिळतात. तर या ठिकाणी हा आयर्न अँड स्टील इंडस्ट्री संयुक्त संस्थांमधील या उद्योगाची या ठिकाणी माहिती पूर्ण होते. त्यानंतर राहिलेला जो भाग आहे त्याच्यावरती आपण नंतरच्या तासाला चर्चा करणार आहोत. जर यामध्येच जर काय तुम्हाला शंका असतील, प्रत्येक वेळेला मी सांगतो की तुम्हाला शंका ज्या ज्या वेळेला येतात किंवा काय अडचणी वाटतात त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही त्या मला विचारल्या पाहिजेत किंवा काय शंका आहे किंवा काय नाही ते. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूया. जर काही अडचणी असतील तर त्या मला विचारा, त्या आपण सोडवण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करूया. ठीक आहे.